काही संस्था चालक आहे ती शासन हादरू शकत नाही. जसं मी पिच्च साहेबाचं उदाहरण दिलं, राहुल पाटलाचं दिलं, जानवी साहेबाचं दिलं, तिकडे गडाख साहेबाचं मी ऐकत होतो सगळं. गडाख साहेबाचं उदाहरण पण ही माणसं का करतात? आता आपले पाटील साहेब त्यांनी सांगितलं चंद्रकांत पाटील. आता चंद्रकांत पाटलानं म्हटलं तर कोणता प्रश्न मी का म्हणू नये त्यांनी? त्यांना असं का वाटतं की हे संस्था चालक चूक आहे म्हणजे सरळ सांगून टाका हे असं होतं नाही तर बंद करून टाका, त्याच्याशिवाय दुसरा. आणि उगाच ते आता आमची गत कशी गेली, विद्यार्थी त्यांनी आपलं चालवून त्याच्यातच भागावं आणि आम्हाला वाटतं तेवढंच मिळतं तेवढं दुसरा अवकांनाही काय करावं हा प्रश्न. कधी कधी आत्महत्या करण्याची पाळी काही याची येण्याची शक्यता आहे. तुम्हाला प्रचंड खर्च होतो आणि ते खर्च कसं करतात ते त्यांनाच माहीत असतं. ते पुढच्या आशेवर खर्च करतात की आपलं आता चालेल, आता सुधरेल, उद्या सुधरेल, या वर्षी सुधरेल आणि ते गड्ड्यातच चालत राहतात. म्हणून आपणाला विनंती की संघटनेमध्ये पक्के राहा, मजबूत राहा. आणि मी जे पुढाऱ्याचे नावं सांगितले यांना सांगा तुमच्याकडून होतं की नाही ते सांगा, नाही तर मग तुमच्यात दमक नाही तर कशाला भानगडीत पडता? आम्ही आमचं भांडत बसतो, तुम्ही तुमच्या संस्था काढून घ्या बाजूला. आमदाराचं काम होत नाही, खासदाराचं काम होत नाही, माझी मंत्र्याचे कामं होत नाही, मग कामं होतात कोणाचे होतात कामं? हा प्रश्न आहे. म्हणून मी मला असं जे काही सांगितलं की मराठा संघाचं की हे मान्यता दिलीच पाहिजे. म्हटलं मी असं म्हणेल बाबा, मी शरद पवारचा भक्त आहे. मी म्हणेल शरद पवारने विरोध केला तर मी शरद पवारला सांगेल मी तुमचा नाही, तुमचे आमचे संबंध नाही आणि तुम्हाला हे मान्य करावं लागेल. एवढी धमक तुमच्यात पाहिजे. तुमच्यात वरतून काही सांगितलं तुम्ही शरपटासारखे आपले म्हणत नाही की ते गोणा घोळीत बसायचं आपण त्यांच्या आणि त्यांनी नुसतं असं पाहत चालायचं, हे बरोबर नाही. आपलाही मान तेवढाच पाहिजे, आपणही तेवढंच काम करतो. हे काही नुसतंच आपलं घर भरण्याचं काम नाहीये. अगोदर घर सर्व पणाला लावावं लागतं. आता त्यांनी सांगितलं की मी माझ्या पद्धतीनं काम, मग अशी पद्धत वापरायची का आपण? याचं ट्रेनिंग घेऊ आपण, समाजाला सांगू हे अशा शिवाय काम होत नाही. म्हणून मी आपण पुन्हा एकदा सर्वांना सांगतो की आपण संघटित राहणार. संघटित प्रचंड ताकद आहे. एकटा माणूस कितीही बलवान असला त्याच्या मागे जर कोणी कार्यक्रम यशस्वी करण्याकरता आमचे मित्र मदन सरांनी जो काही परिश्रम घेतले, आपण त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपण सर्वजण इथं आलात याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि आयोजकांनी एक अशी विनंती करतो, मदन सर पुढची एखादी मीटिंग नगर जिल्ह्यात जर लावली तर तिथले जे काही लोकल संस्थाचालक आहेत त्यांना पण आम्ही समवेत घेण्याचा प्रयत्न करू. आणि आजच्या या कार्यक्रमाची सांगता झाली असं छत्रपती मदन सर, आज जी संस्था चालकाची बैठक बोलवली होती आपण टी फार्मसी विषय संदर्भात काय म्हणाल त्या? आज या बैठकीमध्ये अनेक प्रश्नावर सविस्तर अशी चर्चा झालेली आहे. कारण गेल्या 2-3 वर्षापासून फार्मसी संस्था चालकांना विद्यार्थ्याच्या प्रवेशाचा प्रश्न सातत्याने सतावतो आहे. याचं कारण असं आहे की याची जी ऍडमिशन प्रोसेस आहे ही नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत चालते आणि त्यामुळे विद्यार्थी नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत ऍडमिशनापासून राहू शकत नाही. तो इतरत्र ऍडमिशन घेतो आणि या महाविद्यालयात ऍडमिशन होत नाही. ही जी प्रोसेस राबविणारी यंत्रणा आहे ती जाणीवपूर्वक ही प्रोसेस मुद्दाम डिले करते आहे आणि त्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात. विषय असेल, MSBT असेल, त्या वेगवेगळ्या ज्या संबंधित संस्था आहेत या संस्थांचं सुद्धा ज्या पद्धतीनं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे
ते सहकार्य या ठिकाणी मिळत नाही आणि त्यामुळे आम्हाला संघटित होऊन या प्रश्नासाठी आता संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे. अनेक संस्था फार मोठ्या प्रयासाने या ठिकाणी संस्था चालकांनी उभा केलेल्या आहे. खूप मोठं राजकीय वलय जरी या संस्था चालकाचे असलं तरी ते संस्था चालक सुद्धा यामध्ये सक्रिय भूमिका निभावताना आम्हाला दिसत नाही आणि त्यामुळे आमच्या ज्या सामान्य संस्था चालक आहेत ते सर्व संस्था चालक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. या संदर्भात आम्ही शिक्षण मंत्री असेल, MSBT असेल, PCI असेल किंवा विद्यापीठ स्तरावर सुद्धा खूप मोठे प्रश्न आम्हाला या ठिकाणी भेडसावत आहेत. त्या संदर्भात सुद्धा आम्ही आता ठोस अशी पावलं आमदार सतीश चव्हाण, आमदार राहुल पाटील आणि इतर जे ज्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांना घेऊन हा लढा यापुढे तीव्र केला जाणार आहे. किती वर्षापासून हे चालू आहे आणि किती संस्था चालक आहे आणि आज किती संस्था चालक उपस्थित आहेत? आता आज जवळपास मला वाटतं 100 संस्था चालक उपस्थित होते आणि पुढची जी मीटिंग आमची नगर असेल किंवा मुंबईला पालघर मुंबई असेल तिथं हा लढा पुन्हा एकदा नव्या मीटिंग घेऊन आम्ही शासन स्तरावर आता हा प्रयत्न या निमित्ताने करणार आहोत. आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीमध्ये असलेल्या ऍप्लिकेशनमुळे अनंत प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्याच्यामुळे राज्य शासनाने लवकरात लवकर संबंधित विद्यापीठाचं डिॲप्लिकेशन असंलग्नता म्हणजे संलग्नता रद्द करून आमच्या मूळ म्हणजे आता मी पालघरचं आहे, आमची संस्था पालघरमध्ये तर मुंबई विद्यापीठाची संलग्न देण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून आम्हाला विद्यापीठानं प्रशासनाशी संबंध ठेवणं सोयीचं होईल आणि विद्यार्थ्यांना प्रवेश घेणं सोयीचं. आज आम्ही सर्व मराठवाड्यातील आणि बाजूच्या जिल्ह्यातील संस्था इथे जमा झालो होतो. मूळ उद्देश हे आहे की फार्मसीच्या संस्था चालकांवर बीफार्म कॉलेज जो अन्याय होतोय, टीचर्स होती अन्याय होतोय, कर्मचारी होती अन्याय होतोय आणि त्या दृष्टिकोनातून सकल विचार करण्यासाठी आम्ही एकत्र आलो. आमचे अनेक प्रश्न फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, ऍडमिशन रेग्युलेटिंग अथॉरिटी, फी रेग्युलेटिंग अथॉरिटी आणि बाटू विद्यापीठ आणि संबंधित मंत्री यांच्याकडे आमच्या मागण्या आहेत. आजची संघटना जरी आज मराठवाडा व्यापी असली तरी 2 महिन्यामध्ये आम्ही ही संघटना महाराष्ट्र राज्यव्यापी करणार आहोत आणि आमच्या प्रश्नाची मांडणी आताच सुरू करून मंत्रालयामध्ये या सगळ्या गोष्टी विशेषतः बाटूच्या वरती आमची अशी मागणी आहे की वट हुकूम काढून त्या कॉलेजला त्या विभागात ऍप्लिकेशन मिळावं आणि विधानसभेतल्या ठरावाचा आम्हाला हे दाखवू नये आणि वट हुकूम काढून त्याची पूर्तता करावी असे आमचे मनापासून. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.